मोठे प्रश्न कमी वेळेमध्ये इलिमिनेशन टेक्निकने कसे सोडवायचे हे आपण एक 2-3 प्रश्न जे आहेत मागच्या कंबाईनला विचारलेले त्याच्यानुसार आपण बघूया. पहिला प्रश्न आता घेतलाय, सुकन्या समृद्धी योजनेबाबत पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. त्यांनी विचारले अयोग्य आहे. आता पहिलं जे विधान आहे ते बघूया. 2015 मध्ये ही योजना सुरू झाली, म्हणजे हे बरोबर आहे. मग जिथे जिथे आपल्याला ए दिसेल तर ते आन्सर रॉंग असेल, कारण आपल्याला अयोग्य विचारले आणि ए योग्य आहे, म्हणजे हा ऑप्शन गेला. आता दुसरं बघूया, बेटी बचाओ बेटी पढाओ आंदोलनाचा ही योजना भाग आहे. हे पण करेक्ट आहे. आपल्याला विचारले अयोग्य, म्हणजे आता आपल्याला ब ही नकोय, इथे ब नाही. आता उरले आपल्याकडे 2 सी डी आणि डी. मग आता परत तिसरं बघूया, मुलींच्या शिक्षणाचा खर्च पूर्तीसाठी टपाल खात्यात विशेष खाते उघडणे या योजनेअंतर्गत आवश्यक आहे. आता ह्याच्यामध्ये काय विचारले, टपाल खात्यात म्हटले, बँकेत असलं तर मग जमणार नाही का? नाही, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग आहे. बँकेत असलं तरी आपण ते सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊ शकतो. त्यामुळे हे सी जे आहे ते रॉंग आहे. म्हणजे आपल्याला आता अयोग्य विचारलं आणि आपल्याला अयोग्य सापडले. आता सी पाहिजेच पाहिजे. मग आता सी कुठे आहे? 4 मध्ये आहे का? नाही. एकच पर्याय उरला, तो म्हणजे 3. आपल्याला डायरेक्टली आन्सरपर्यंत पोहोचता येतं. मग आपल्याला ह्या चौथ्या विषयी जास्त डोकं लावण्याची आवश्यकता नाही आणि सगळे स्टेटमेंट वाचून झाल्यानंतर परत ऑप्शनमध्ये ए बी सी डी बी सी डी सी डी डी हे करण्याची आवश्यकता नाही. या पद्धतीने आपण इलिमिनेशन टेक्निक वापरू शकतो. आणखी 1-2 प्रश्न बघूया आपण. आता पुढचा प्रश्न आहे पॉलिटीचा, राज्यघटनेचा. खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 म्हणजे आर्टिकल 164 मध्ये आहेत विचारले. आता आहे. पहिले, मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील. करेक्ट स्टेटमेंट आहे. म्हणजे हे आपल्याला ए पाहिजेच पाहिजे. मग ए कुठे नाही आहे ते बघायचं. इथे नाही आहे म्हणजे हा गेला. आता उरले 3 ऑप्शन. पुढचं बघूया, राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्री परिषदेचे सर्व निर्णय राज्यपालास कळविणे हे मुख्यमंत्र्याचे कर्तव्य आहे. आता बघा, याच्यामध्ये फार गंमत आहे. हे स्टेटमेंट करेक्ट आहे, पण आपल्याला काय विचारले, खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 नुसार आहेत. ते 164 नुसार आहे का? नाही. हे कुठे? आर्टिकल 167 मध्ये आहे. राईट. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट या क्वेश्चन नुसार रॉंग आहे. मग आपल्याला काय करावं लागणार, आता जिथं जिथं बी असेल तर तिथं तिथं आपल्याला हा पर्याय उडवावा लागेल. म्हणजे इथे बी आहे, हा गेला. इथे बी आहे म्हणजे हा गेला. मग आता उत्तर काय राहिलं? 3. बरोबर आहे. मग आता इथे आपल्याला परत काय झालं की खालचे 2 विधाने वाचून परत ए बी सी ए बी डी असं करण्याची आवश्यकता नाही. मात्र एक कंडिशन आहे की आपल्याला 100% माहीत पाहिजे की हे यामधलं उत्तर हे स्टेटमेंट आहे, करेक्ट आहे, पण हे आर्टिकल 164 मध्ये नाही, 167 मध्ये पाहिजे. तर ही इलिमिनेशन टेक्निक आपण वापरू शकतो. आता एक शेवटचा फक्त छोटासा प्रश्न बघूया आपण. मॅच द पेयर्स मध्ये पण तसंच आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल हे समाज सुधारक विचारलेत आणि त्यांचे गावं विचारलेत. आपल्याला काय की रानडे माहिती आहे आपल्याला कुठे आहेत? निफाड. करेक्ट आहे, बरोबर आहे. आता ए ला 4 पाहिजे. ए ला 4 कुठे आहे? ए 1 2 3 मध्ये आहे. इथे नाही म्हणजे हा गेला. आता दुसरं आगरकर. आपल्याला माहिती आहे आगरकर कुठे आहेत? टेंबू. मग आता बी ला 3 पाहिजे. बी ला 3 इथे आहे. इथे आहे का? इथे आहे का? नाही. इथे नाही, इथे नाही, इथे नाही. म्हणजे एकच पर्याय उरला, तो म्हणजे 1. अशा पद्धतीने आपल्याला खालचे वाचायची पण आवश्यकता नाही, पण आपल्याला 100% माहीत पाहिजे की रानडे जे आहेत ते निफाड आणि आगरकर जे आहेत ते टेंबू. मग आपण हे वापरून इलिमिनेशन टेक्निक वापरू शकतो आणि हा प्रश्न जो आहे 30 ते 40 सेकंदामध्ये सोडू शकतो, जो की आपल्याला भरपूर वेळ घेऊ शकतो जर आपण प्रत्येक हे वाचलं, जोडी वाचली आणि खालचे पर्याय परत वाचत बसलो तर. त्याच्यामुळं एकदा इथे 100% गोष्ट कळली की ती खाली लगेच मार्क करून ठेवायची आणि मग त्याच्यानुसार आपल्याला उरलेले पर्याय जे असतात त्याच्यानुसार शेवटचं वाक्य घ्यायचं आणि ते काय बघायचं आणि पुढे जायचं. राईट. थँक्यू.